कोण संजय राऊत? त्यांच्याबद्दल माझे प्रवक्ते बोलतील, असं वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणायचे. तर संजय राऊत देखील त्यांच्यावर टीका करण्याची एक संधी देखील सोडायची नाहीत. त्यात संजय राऊतांची आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहात लोकवाहिनी मीडियामध्ये बातमी मागची बातमी. संजय राऊत ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका वन साइड मांडणारे नेते अशी त्यांची ओळख. शिवसेना शिंदे गट फुटला याला कुठेतरी संजय राऊत जबाबदार असल्याचं खापर वारंवार त्यांच्यावर फोडण्यात येत असतं. तर शिंदेच्या शिवसेनेला धारेवर धरण्याची एकही संधी संजय राऊत कधीही सोडत नाहीत. सकाळचा भोंगा असं म्हणून संजय राऊतांना भाजप आणि शिवसेनेचे लोक वारंवार हिणवतात. मात्र अलीकडे संजय राऊत यांच्या पत्रकार परिषद बंद झाल्यात. माध्यमांशी त्यांचा संवाद देखील बंद झालाय. त्याचं कारण असं की संजय राऊत एका दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. गेल्या 1.5 महिन्यापासून ते सामाजिक आयुष्यापासून अलिप्त आहेत. आता त्याच संजय राऊत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एका खासगी कार्यक्रमात भेट झाली. ठाण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि संजय राऊतांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाचा विवाह सोहळा होता. या सोहळ्यात व्याही या नात्याने संजय राऊत देखील उपस्थित होते. तसंच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची देखील या विवाह सोहळ्याला उपस्थिती होती. या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि संजय राऊतांची भेट झाली. बरं, ही भेट साधीसुधी नव्हती, तर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा रंगली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांच्याशी दिलखुलास चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री आशिष शेलार देखील उपस्थित होते. संजय राऊत यांनी आजारपणाची माहिती सोशल मीडियावर दिली असताना त्यांना उत्तम स्वास्थ्यासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या होत्या. यात पहिलं नाव होतं ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं. तर एकनाथ शिंदेंनी देखील त्यांचे भाऊ सुनील राऊत यांच्याशी चर्चा करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून संजय राऊतांची खुशाली जाणून घेतली. 2 दिवसापूर्वी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मोदी फडणवीस यांचा फोन आल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली होती. तसेच त्यांनी मला उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या असे राऊतांनी सांगितलं. तर आपण संजय राऊतांना फोन केला होता, त्याचबरोबर तब्येतीची विचारपूस केली असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील सांगितलं. मात्र आज दोन्ही नेत्यांची परस्पर भेट झाली. त्यामुळे चिखल असलेल्या राजकारणात कुठेतरी संस्कृती जपल्या गेल्याचं बोललं जात आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले राऊत आणि देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात एकत्र आलेत. दोघांनी चर्चाही केली, दिलखुलास गप्पाही मारल्या. राजकीय विरोध समजल्या जाणाऱ्या योगेंद्र पवारांच्या लग्नात देखील मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळे राजकारणाचा कितीही चिखल झाला तरी पुरोगामी महाराष्ट्राची संस्कृती तितकीच जिवंत आहे हे मात्र नक्कीच म्हणता येईल. तुम्हाला काय वाटतं? गढूळ झालेल्या राजकारणात राऊत आणि फडणवीसांची भेट, त्यांच्या तब्येतीची केलेली विचारपूस हे राजकीय संस्कृतीचं उत्तम उदाहरण आहे का? एकमेकांची पार इज्जत काढणाऱ्या नेत्यांच्या राजकारणात संस्कृती जपण्याचं हे उत्तम उदाहरण आहे का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन घडामोडीसाठी लोकवाहिनी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.